नमस्कार, मी आहे कोमल नावडकर शिंदे आणि आता चालू आहे दिवाळी. तर या निमित्ताने आपला आजचा विषय आहे दिवाळीचे संकल्प. चला तर मग स्टार्ट करूया. दिवाळी म्हणजे दीपावली. या दिवशी दिव्यांचा झगमगाट होतो. अंधारातून प्रकाशाकडे जाण्यासाठी आपण दिवे लागणी करतो. प्रत्येक ठिकाणी दिवे लावतो. घराच्या बाहेर, दारात, अंगणात, मंदिरात दिव्यांची रास लावली जाते. एकंदर काय की या अंधारातून आपल्याला प्रकाश मिळावा हे आहे. या व्यतिरिक्त बऱ्याचशा कथाही आपल्याला ठाऊक आहेत ज्यामुळे आपण दिवाळी साजरी करतो. आता हे झालं दिवाळीबद्दल, परंतु ही दिवाळी प्रत्येक वर्षी येणार आहे. 2024ला आली, निश्चितच 2025ला येणार आणि ही क्रमवार होत राहणार. आपल्या रूढी परंपरेनुसार आपण हे जी काय आपल्या आधीच्या पिढीने म्हणजे आई वडिलांनी आपल्याला जे सांगितलं ते आपण फॉलो करतो आणि तेच सेम आपण आपल्या नेक्स्ट पिढीला सांगतोय की बाबा हे दिवाळी किंवा दीपावली अशी साजरी करायची. परंतु ही जी दीपावली साजरी करताना माझं असं मत आहे की आपण काहीतरी छोटे छोटे संकल्प केले पाहिजेत. आता संकल्प कशासाठी? कारण 2024 झाल्यावर 25 येणार, 26 येणार, 27 येणार आणि वर्षाकाठी वर्षे निघून जाणार. आणि दीपावली हा असा सण आहे जो महाराष्ट्रीयन संस्कृतीमध्ये अतिशय प्रिय सण मानला जातो. आता हे झालं दीपावलीबद्दल, परंतु आपण काही संकल्प केले पाहिजे की या दिवाळीला मी हे केलं आहे, पुढच्या दिवाळीपर्यंत मला हे मिळालं पाहिजे. आता यातून मिळणार काय? यातून बऱ्याचशा गोष्टी साध्य होऊ शकतात. तुम्ही म्हणाल की आम्ही ठरवतो ते होतच नाही. पहिला संकल्प असणार आहे इन्व्हेस्टमेंट. म्हणजे की तुम्ही जर 10,000 कमवत असाल, 20,000 असाल, 50,000 असाल किंवा 1,00,000 असाल, तुम्ही जे कमवताय त्याच्यातले आपण म्हणजे समज 10,000 कमवत असाल तर एक 2,000 आपले बाहेर पडले पाहिजेत किंवा 20,000 कमवत असाल अशानुसार फुल नाही फुलाची पाकळी बाजूला काढा. तुम्ही म्हणाल मग खर्च कसे भागायचे? तर नाही, तुम्ही जेवढंही कमवत असाल त्यातलं थोडीशी रक्कम बाजूला काढून ठेवा. आता याचा फायदा काय होतो? एखादी गोष्ट साठण्यासाठी थेंबे थेंबे तळे साचते. तुम्हाला हे तर कल्पना माहितीच आहे. एक म्युच्युअल फंड आहे की ज्याच्यामध्ये आपण ठराविक रक्कम टाकू शकतो ठराविक वर्षासाठी आणि त्याचे रिटर्न्स पण तसे येतात. म्हणजे एकंदर काय, तुम्ही म्युच्युअल फंड करा, विशी करा, अदरवाईज गोल्डमध्ये इन्व्हेस्ट करा, कुठेही करा, परंतु थोडी रक्कम बाजूला काढत नाही. त्यामुळे तुम्हाला नंतर समजेल की ठराविक रक्कम आपली जमा झाली. नंबर 2, तुम्ही पाहता की आपण फटाके वाजवतो आणि दिवाळी साजरी करतो, परंतु फटाके वाजवल्यामुळे त्या 10 सेकंदामध्ये फटाका फुटेपर्यंत आणि त्यानंतरचा जो कालावधी असतो त्यामध्ये भरपूर प्रमाणात कार्बन डायऑक्साईड किंवा अजून वायू बाहेर पडतात. त्यामुळे जे सजीव जीव आहेत त्यांच्यावर किंवा अगदी म्हणता येईल की छोट्या बाळापासून ते वयोवृद्ध माणसापर्यंत, झाडं, वेली, पक्षी या सगळ्यांवर अपाय निर्माण होतो. जेवढं होता होईल एवढं फटाके कमी वाजवा किंवा असे फटाके वाजवा की ज्याच्यामुळे वायू प्रदूषण, ध्वनी प्रदूषण होणार नाही. कारण ध्वनी प्रदूषण सुद्धा खूप घातक ठरतो. मोठ्या आवाजाने कानाला त्रास होतो, हार्टबीट आपली वाढती, बीपीचा त्रास सुरू होऊ शकतो किंवा फुफ्फुसाचे आजार होऊ शकतात. खूप साऱ्या गोष्टी आहेत. लंग्स, श्वासोच्छवासाला त्रास, ह्या गोष्टी आपल्याला मार्मिक वाटतात, छोट्या वाटतात, पण ह्याचा जर विचार केला तर हो असं होतं. डॉल्बी लावली, मोठे मोठे साऊंड लावले तर तुम्ही पाहाल की कान सुन्न पडतात. ह्याचा आपल्याला फायदा होत नाही, अक्षरशः तोटा होतो. कारण हे जे व्हायटल ऑर्गन आपल्याकडे आहे, डोळे, कान, घसा, हे करोडोंची प्रॉपर्टी आपल्याकडे आहे. एका वाक्यात सांगितलं तर करोडोंची प्रॉपर्टी आहे की जी परत अशी नाही मिळणार. मिळाली तरी त्यासाठी तेवढे पैसे इन्व्हेस्ट करावे लागतील तेव्हा जाऊन, पण तेवढंही परफेक्ट नाही असं तुम्हाला मिळेल. त्यामुळे संकल्प करा की कमीत कमी पोल्युशन, वायू प्रदूषण आणि ध्वनी प्रदूषण होईल अशा गोष्टी तुम्ही करावे. नंबर 3, टास्क ठरवा की मला एका वर्षात हे करायचंय, मला उद्याच्या दिवाळीपर्यंत हे करायचंय. तुम्ही म्हणाल माझ्या गोष्टी होत नाहीत, असं होत नाही. पहिले ठरवा, कागदावर उतरवा आणि त्या दिशेने वाटचाल करा. कारण जोपर्यंत तुम्हाला ठिकाण किंवा दिशा मिळत नाही तोपर्यंत तुम्हाला वाटचाल समजणार नाही आणि तुम्ही तिथे पोहोचणार नाही. आज लक्षात आलं, आज मला हे करायचंय, पुढच्या क्षणी लक्षात आलं मला ते करायचंय, पहिलं विसरून जातं. माणूस आहे विसरू शकतं,
लिहायला चालू करा. टास्क ठरवा आणि फॉलो करा. बघा, बऱ्यापैकी तुमच्या गोष्टी मनासारख्या झालेल्या असतील. नंबर 4, 1 इयरचं प्लॅनिंग करा. जमलं तर 10 इयरचं प्लॅनिंग करा. त्यामुळे आपलं मोटिव्ह एक कन्फर्म राहील की मला हे करायचंय, एवढ्या एवढ्या दिवसात करायचंय आणि कसं करायचं ह्यानुसार आपण वाटचाल करू. त्यामुळे खूप मोठा फायदा असा होईल की आपली दिशा ठरेल, टास्क ठरेल आणि आपण फॉलो करू. भले तिथपर्यंत नाही पोहोचलं तर त्याच्या निदान 80% तरी आपण ते अचीव केलेलं असेल. पुढचं असं सांगायचं झालं. नंबर 5, आपण बऱ्याच गोष्टी विसरून जातो. जसं की मी ठरवले मी 1 वर्षानंतर कार घेणार आहे, 1 वर्षानंतर घर घेणार आहे, परंतु विसरत जातो. अलार्म लावा. आपल्याकडे मोबाईल सारखी खूप एक मोठी गोष्ट आहे जिचा वापर आपण चांगल्या गोष्टींसाठी खूप प्रमाणात करू शकतो. नंबर 6, दिवाळीच्या पदार्थांचा आस्वाद घ्या. नाती मी ठरवले मी 1 वर्षानंतर कार घेणार आहे, 1 वर्षानंतर घर घेणार आहे, परंतु विसरत जातो. अलार्म लावा. आपल्याकडे मोबाईल सारखी खूप एक मोठी गोष्ट आहे जिचा वापर आपण चांगल्या गोष्टींसाठी खूप प्रमाणात करू शकतो. नंबर 6, दिवाळीच्या पदार्थांचा आस्वाद घ्या. नाती जपा. प्रत्येक दिवाळीचा पदार्थ हा वेगळा डिझाईन केलेला आहे, त्याचा आस्वाद घ्या आणि तळलेलं कमी खा, पचल तेवढंच खा. ही दिवाळी तुम्हाला सगळ्यांना आनंदी सुखकर जावो ही माझी विनंती आहे. धन्यवाद.